नाशिक जिल्हा बँकेच्या अनियमित कर्ज वाटप प्रकरणी मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत मुंबईत सुनावणी होणार। 182 कोटींच्या कर्ज वाटपात अनियमितता आहे। माजी संचालक काय बाजू मांडणार याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलंय। नाशिक जिल्हा बँकेच्या अनियमित कर्ज वाटप प्रकरणी आज सुनावणी होणार आहे। महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत मुंबईत ही सुनावणी होणार आहे। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासह आजी माजी लोकप्रतिनिधी संचालक मंडळावर असताना वितरित करण्यात आलेल्या कर्ज प्रकरणी हे वादात सापडले। आता याच संदर्भात या नेत्यांना नोटीस बजावण्यात आली होती। जिल्हा बँकेच्या 182 कोटी रुपयांच्या कर्ज वाटपात अनियमितता झाल्याचं या चौकशीत समोर आलं। सहकार मंत्री बाबासाहेब पाटील नेमका काय निवाडा करणार, माजी संचालक नेमकी काय बाजू मांडणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडून। किरण, आज बाबासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत मुंबईत सुनावणी होते, काय अधिक अपडेट? अतिशय ही महत्वाची बातमी म्हणावी लागेल, कारण काही वर्षांपूर्वी नाशिक जिल्हा बँकेकडून जे कर्ज वाटप झालेला होता त्या वाटपामध्ये अनियमितता आहे अशा पद्धतीचा एक ठपका ठेवण्यात आलेला होता। आणि त्यानंतर जे आताचे विद्यमान कृषी मंत्री आहेत माणिकराव कोकाटे यांच्यासह नाशिक जिल्ह्यातले काही माजी लोकप्रतिनिधी, आजी लोकप्रतिनिधी या सगळ्या लोकांना नोटीस पाठवण्यात आलेले होते, कारण ही सगळी मंडळी तेव्हा नाशिक जिल्हा बँकेवरती संचालक म्हणून काम करत होते। आणि त्यांच्या काळामध्ये हे संपूर्णपणे जे कर्ज वाटप झालेलं आहे त्या कर्ज वाटपामध्ये क्रायटेरिया पाळले नाहीत अशा पद्धतीचा ठपका आहे। आणि आज या सगळ्या संदर्भात राज्याचे सहकार मंत्री यांच्या दालनामध्ये जे आहे ते सुनावणी होणार आहे। आणि या सगळ्या दरम्यान हे सगळे संचालक मंडळ जे आधीचे होते ते आता आपली भूमिका एकूणच काय मानतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। निश्चित, त्यामुळे या सुनावणी संदर्भातले अधिकचे अपडेट आम्ही तुमच्याकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।